नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे पुणेरी स्वाद किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत हैदराबादी दम बिर्याणी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी. एकदम ऑथेंटिक रेसिपी आहे. तर पूर्ण रेसिपी पहा म्हणजे काही टिप्स चुकणार नाहीत आणि परफेक्ट बिर्याणी बनेल. तर सर्वात आधी मी घेतलेले आहेत अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण 2-3 पाण्यातून आणि मग हे बघा मी धुवून घेतलेलं आहे तांदळाला आणि चांगलं भिजत ठेवूयात आपण आता एक अर्ध्या तासासाठी ह्याला भिजू देऊयात आपण. इथं मी घेतलेलं एक मोठं पातेलं त्याच्यात घेतलेले 3 ते 4 चमचे 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे बरिस्ता बनवण्यासाठी आणि त्यासाठी मी घेतलेले आहेत कांदा. जवळपास 3 मोठे कांदे मी स्लाइस करून घेतलेले आहेत. एकदम पातळ पातळ स्लाइसेस केलेले आहेत म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आपला कांदा भाजायला. तर आपण आता तो पूर्ण तेलामध्ये घालायचा आहे आणि हाय फ्लेमवरती त्याला फ्राय करायचं आहे म्हणजे कांदा सॉफ्ट होणार नाही आणि क्रिस्पी बनेल. ते एक 5 ते 7 मिनिटं लागतात आपल्या ह्या बरिस्ता बनण्यासाठी आणि बरिस्ता खूप गरजेचा असतो जेव्हा चिकन बिर्याणी बनवायची आहे तर बरिस्ता हा हवाच आहे कारण की खरी चव त्याच्यामुळेच येते. आता हे पहा आपला कांदा ब्राऊन झालेला आहे तर आपण ह्या स्टेजवरती त्याला काढून घेणार आहोत कारण की त्याचं प्रोसेस पुढे चालू राहतं अजून ब्राऊन होतो. ह्याच्यापेक्षा जास्त ब्राऊन केला तर तो कडवट लागणार, डार्क होणार, अजून काळपट पडणार आणि कडू लागणार. त्यामुळे या स्टेजवरती आपण कांदा काढून घेऊयात म्हणजे छान क्रिस्पी होईल कांदा आपला. आता मी पूर्ण कांदा काढून घेतेय. पूर्ण तेल गाळून त्याचा कांदा काढून घ्या. आता इथं मी एका मोठ्या पातेल्यात आता पाणी ठेवलेलं आहे. जितके आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या 3 पट पाणी मी घेतलेलं आहे आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यातच आपण टाकूया एक तेजपत्ता, एक फुल स्टार एनएस, एक दालचिनी, 2 हिरव्या इलायच्या, 2-3 लवंग, 1 चमचा जिरं आणि मीठ चवीनुसार. मी इथं काळी मिरी घालायला विसरलेली आहे आणि त्यात आपण घालूयात आपण कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला. आता त्याच तेलामध्ये आपण घेऊयात आता जे आपण कांदा फ्राय केला त्याच तेलामध्ये आपण आता चिकन मॅरिनेट करूयात त्याच भांड्यामध्ये. तर मी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्यांमध्ये. तिथं घालूया अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट आणि 2 चमचे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया कलरसाठी. त्यातच घालूयात 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरं पावडर, बिर्याणी मसाला घालूयात अर्धा चमचा आणि बरिस्ता जो आपण करून घेतलेला आहे त्यातला थोडा बरिस्ता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे मॅरिनेशनमध्ये म्हणजे चव चांगली येते ह्याची, मुरतो तो चांगला. आणि ह्याच्यातच आपण पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालणार आहोत. वरनं आपण घालूयात दही, 3-4 मोठे चमचे आपण दही घालणार आहोत इथे. मॅरिनेशन एकदा चांगलं झालं ना की मग चिकनची चव खूपच अप्रतिम येते. मॅरिनेशनमध्येच सर्व काही असतं त्याच्या. आता इथं आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत जितकं गरजेचं आहे तितकं आणि याला मिक्स करून घेऊयात. वरून थोडंसं तेल मी अजून टाकतीये मॅरिनेशनसाठी कारण की नंतर शिजताना आपण तेल घालणार नाहीये त्याच्यात. आत्ताच मॅरिनेशनमध्येच करून ठेवणार आहे कारण की असंच पातेलं गॅसवर ठेवणार आहे. आता त्यात थोडं अजून तेल घालून घेतलं आणि सगळं व्यवस्थित चांगलं चिकनला चोळून घ्यायचं आहे मसाला आपला म्हणजे मॅरिनेट चांगलं होईल. आता इथं मी घालतीये अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे
तो घालायचा आहे ह्याच्यामध्ये. आता चिकनचं लिंबू आणि दहीमुळे ना चिकन आपलं टेंडर बनतं. जेवढं मॅरिनेशन चांगलं होईल तितकं चिकन आपलं चांगलं होतं आणि चवीलाही चांगलं लागतं. मॅरिनेशन पूर्ण आतपर्यंत मुरतं त्याच्या. आता हे बघा, हे मॅरिनेट केलेलं आहे मी चिकन चांगलं आणि ह्याला आपण ठेवूयात आता साईडला थोडा वेळ. जोपर्यंत आपलं पाणी उकळत असेल तर आपण पाण्याकडे जाऊयात. आता हे मॅरिनेट होऊ देत चिकन. आता पाण्यामध्ये आपण पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता आपण तांदूळ घालूयात त्याच्यामध्ये. थोडंसं मी तेल घालून घेते कारण की तांदूळ चिटकू नये भात आपला एकामेकाला म्हणून. तेल घालून घेते 2 ते 3 चमचे. बारीक चमचा आहे छोटा. त्याने 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण सगळे तांदूळ घालूयात त्याच्यामध्ये. भिजवलेले पाणी काढून तांदूळ घालायचे आहेत. आणि आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. 1-2दा फिरून घेऊयात. जास्त नाही ढवळायचं आहे त्याला. थोडंसं एकदा हलवून घ्यायचं कारण की काही गुठळ्या होऊ नये म्हणून राईस घातल्यामुळे. बस आता एवढं फिरून घेतलं. आता आपण ह्याला भाताला शिजू देऊयात आपण आता. 80% आपल्याला राईसला कुक करून घ्यायचं आहे. एक 7 ते 8 मिनिट लागतात आपल्याला टोटल भात शिजायला एवढा. हे बघा आणि आता 80% शिजलेला आहे. राईस तोडला की तुटतोय मधनं. आता मी ह्याच्यातनं पाणी काढून घेतेय पूर्ण. हे बघा मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. नाही भाताला आता जरा थंड गार होऊ देऊयात आपण. तोपर्यंत आपण चिकनकडे जाऊयात. चिकनला मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता हाय फ्लेमवरती आपण चिकनला एक 10 मिनिटं शिजवून घेऊयात. आता मी ह्याच्यात काही घातलेलं नाही. तेल घातलं नाही, पाणी घातलं नाही, काहीच घातलं नाही. जसंच्या तसं आपलं मॅरिनेशन जे होतं तेच मी डायरेक्ट भांडं तिथं ठेवलेलं आहे आणि त्याला आता आपण हाय फ्लेमवरती थोडा वेळ शिजवून घेतोय. एक 10 मिनिटं कुक करून घेऊयात आपण. 5 ते 10 मिनिटं. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण कुक करूयात. आणि आता हे पहा बघा, त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. पाणी नाही आहे त्याच्यामध्ये जास्त. ते म्हणजे दह्याचं वगैरे जे पाणी सुटतं ना ते नाही आहे आता. आता या स्टेजवरती आपण आता लेअरिंग करायला घेऊयात. आता आपण वरनं अर्धा राईस मी जो आहे आपला कुक केला त्यातला हाफ राईस मी घालते आता आधी. त्याला सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊयात आपण चारी बाजूला. आणि त्याच्यावरनं आपण आता टाकूयात बरिस्ता. भरपूर असा बरिस्ता टाकायचा आहे आपल्याला कारण की खरी चव बिर्याणीची बरिस्तामध्ये असते बोलले ना मी. तर ते खूपच मस्त लागतो बरिस्ता त्याच्यामध्ये. आता वरनं घालूयात कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला. आणि आता मग बाकीचा जो भात आहे आपला तांदूळ तो आपण घालून घेऊयात ह्याच्यावरनं. त्याला आपण स्प्रेड करून घेऊयात चांगलं व्यवस्थित. हे बघा मी सर्व स्प्रेड करून घेतलेलं आहे आता. त्याच्यावरनं घालूया. इथं मी केशरचं दूध ठेवलं होतं, केशर भिजून दुधामध्ये. ते घालून घेऊयात आधी. मग आपण घालूयात बरिस्ता वरनं. वरनं कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊयात. भरपूर असं जितका बरिस्ता, कोथिंबीर, पुदिना आहे तितका पूर्ण घालून घालून टाकायचं ह्याच्यात. वरनं घालायचं आहे तूप. छानपैकी तूप घाला म्हणजे तुपानी चव खूपच चांगली येते बिर्याणीची. तर विसरू नका, नक्की तूप टाका. 1-2 चमचे तूप चांगलं टाका, मोठे 2 चमचे. वरनं टाकूयात आपण थोडासा बिर्याणी मसाला.
आणि त्याला आता छानपैकी आपण सिल्वर फॉइलनी किंवा कशाने तरी असं एअरटाईट पिठानेही करता येतं कणिकेने. पण इथं मी सिल्वर फॉइलनी करतीये. सिल्वर फॉइल लावून आपण त्याला दम द्यायचा आहे आता. त्याला छानपैकी सर्वीकडनं सिल्वर फॉइलला एकदम पॅक करून टाकायचं आहे, म्हणजे कुठनंही हवा बाहेर जाऊ नये असं. आणि ही बिर्याणी खायला खूप चविष्ट लागते, कारण की त्याचे सगळे फ्लेवर आतल्या आतच राहतात, बाहेर काही जात नाहीत, उडत नाहीत. त्यामुळे आता घट्ट लावून घ्यायचं सिल्वर फॉइल. सगळीकडनं व्यवस्थित सील करून घ्यायचं आणि आता त्याच्यावर ठेवूयात आपण एक डिश आणि आता एक 20 ते 25 मिनिटं त्याला शिजू देऊया मंद आचेवर. आणि 20-25 मिनिटानंतर पाहूयात आता. हे बघा 20-25 मिनिटानंतर आपली बिर्याणी पहा. आहाहा! मस्त वाटतीये ना, बघूनच तोंडाला पाणी येतंय ना. दिसायला जितकी अप्रतिम झालीये, ते चवीला त्याच्याहून दुप्पट पटीने चांगली झालेली आहे. कारण की मला तरी राहवत नाही. बिर्याणी ही माझी फेव्हरेट रेसिपी आहे. मला आवडते म्हणून मी बिर्याणीची खूप प्रकार ट्राय करत असते. कारण की कुठली आणि मला दरवेळेला जी पण करते ती अजून बेटर काहीतरी करावं, अजून चांगलं, म्हणजे प्रत्येक वेळेला इतकेच डिफरंट टाइपच्या बिर्याणीज बनवते ना मी. खूपच टेस्टी झालेली आहे बिर्याणी. आता प्लेटिंग करून घेऊयात आपण. बघा किती मोकळा झालेला आहे भात आपला. बिर्याणी राईस एकदम छानपैकी लांब-सडक, काही ओव्हरकुक झालेलं नाहीये आणि चिकन पण आहे इतकं टेंडर आणि मऊ शिजलेलं आहे, की ओव्हरकुक अजिबात झालेलं नाहीये. परफेक्टली कुक्ड आहे चिकन ह्याच्यातलं आणि ग्रेव्ही पण बघा तुम्ही, जास्त नाही किंवा कमी नाही. मस्त झाली आहे एकदम. आणि ह्याला तुम्ही सर्व्ह करू शकता तुमच्या आवडीच्या रायता, सॅलेड कशाबरोबरही तुम्हाला जसं आवडते बिर्याणी खायला. बिर्याणी खूप जणांची फेव्हरेट रेसिपी असते. त्यामुळे तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही खा. मी इथं सॅलेड आणि रायत्याबरोबर सर्व्ह केलेली आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा भेटू आपण. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.